ज्ञानकैवल्यदातारं ज्ञानेश्वरी प्रसादजं सच्चिदानन्दरूपं त्वा ज्ञानेश्वरमहं भजे। ज्ञानिनां मुक्तिदात्रेया ज्ञानदासादितस्य सा ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गं गणपतये नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। प्रथमतः या शुभ संदर्भाचे चातुर्मासानिमित्त उपस्थित असलेले सगळे आत्मीय लोकांक स्वागत। या शनिवाराक आमकां आशीर्वाद करचे एक योग प्राप्त जाले। तशीच हे शनिवारा बी आमकां ते सुयोग प्राप्त जाला। तेन्ना आमी गेल्या शनिवाराक आशीर्वचन केले की तेजे नंतर सुमार लोक आमचे कडेन येना, स्वामीजी तुमी कारवार भाशेन उलयाचे। आमकां सगळ्यांकच कारवार भाशे रूढी आसा, कित्याक म्हणल्यार हांगा सुमार लोक कारवार गांवचेच त्या सायडाचेच उरताचे म्हणून आमकां सांगलेचे। आमकां कारवार भाशेन आशीर्वचन करचे कांय तोंदरे ना, जाल्यार ही भाशी आमी शिकता, आमकां रूढी जावपा म्हणून हे भाशेन आमी आशीर्वचन करूंक प्रयत्न करताचे। तुमचे मदीं कारवारचे भाशे येयल्यार तुमी थोडे सुदारसून घेवचे आनी एडजस्ट करून वचात म्हूण सांगपाचे। आमी आतां शुभाशीत आरंभ करताचे। वृथा वृष्टि समुद्रेषु वृथा तप्तस्य भोजनं वृथा दानं समर्थस्य वृथा दीपो दिवापि च। वृथा वृष्टि समुद्रेषु, वृथा म्हळ्यार व्यर्थ, वृष्टि म्हळ्यार पावस, समुद्रेषु म्हळ्यार समुद्राक। समुद्राक पावस पडणं व्यर्थ म्हण आमगे सांगतो आसा। कित्याक म्हळ्यार समुद्राक पावसाची जावं उदकाची आवश्यकता नाची। कित्याक म्हळ्यार समुद्राक पयलेचे सुमार इतले उदक उरताचे आनी ताका उदकाची आवश्यकता नाची। आनी समुद्राक इतले बी पावस पडल्यार ते पावसाचे काले साई उदक आसा, गोड उदक आसा, जेन्ना ते समुद्राक उडशिता ते खार उदक जाता। म्हणगेन समुद्राक कितले पावस पडल्यार व्यर्थ म्हण आमगे सुभाशीत सांगतो आसा। जाल्यार आमकां सगळ्यांकच पावसाची आनी उदकाची आवश्यकता आसाची। आमकां जावं प्राणी जावं झाडां जावं सगळ्यांकच आवश्यकता आसाची। पूण पावस खंयचे जाग्याक आवश्यकता जाय ती, खंयचे जाग्याक उदक ना की ते जाग्यार पावस पडल्यारच त्या पावसाचे उदकाचे सदुपयोग जाता म्हण आमगे सांगतो आसा। तशेंच मुखार सांगता वृथा तप्तस्य भोजनं म्हणजे खंयचे मनुश्याक पोट भन्न जेवण येयलें आसकी, म्हणल्यार खंयचे मनुश्य पोट भन्न तृप्त जावन जेवले की त्या मनुश्याक परत आमी ताट भन्न वांडेन हे सगळे जेवूं घालया, तोसाठी आपूण रांदून दवरलें म्हणल्यार ते व्यर्थ म्हणटा। कित्याक म्हणल्यार त्या मनशाक जेवण घेवनच पयलेचे तृप्त जावन उरता आनी ताका जेवचे जावं आवश्यकता उरना। जाल्यार
खंयच्या मनुष्याक पोटाक भूक लागिल्ली ताका तर आमी वाण दिल्यार तो तृप्त जावन आनंदान जेवूंक शकता म्हणचे. तशेंच मुखार सांगताचे वृथा दानम समर्थस्य म्हण. कोणाक सामर्थ्य आसली ताका आमी दान करून ती व्यर्थ म्हणून आमकां हे सुभाषीत सांगता. हांगा सामर्थ्य म्हणल्यार दोन अर्थाचेर जाता. एक प्रथम अर्थ म्हणल्यार खंयच्या मनुष्या कडेन पयले जावन सुमार संपत्त दुड्ड आसली. आनी एक सामर्थ्य म्हणल्यार खंयच्या मनशाक काम करून मेहनत करून दुड्ड जातली तसले व्यक्तीक आमी दान करून व्यर्थ म्हणाके सुभाषीत सांगता. कित्याक म्हणल्यार आमी एक व्यक्तीक कोण व्यक्ती तेजे कडेन सुमार इतले दुड्ड आसा संपत्त आसा तेजे कडेन वचून आमी एक बऱ्या 100 रुपये आनी मजा करता म्हणल्यार तो व्यक्ती ते दुड्ड स्विकार करता की ना की स्विकार केला की तेजे ताका म्हत्व जाणीव जावंक ना. जाल्यार खंयच्या व्यक्तीक तेजे आवश्यकता आसली कोण व्यक्ती गरीब आसली ताका तर आमी ते 100 रुपये दान दिल्यार तो व्यक्ती ते आनंदान प्रितीन स्विकार करताचे आनी इडी दिवस आमगेले तो उडगास करतो. खंयच्या व्यक्तीक मेहनत करून काम करून कश्ट करून दुड्ड जोड जातली ते व्यक्तीक जे तर आमी महात्मा गेले दितो उरल्यार ते व्यक्तीक ते दुडवाचे म्हत्व जावं ते दुडवाचे सदुपयोग करूंक जावंक ना म्हणून आमचे सुभाषीत सांगतो आसा. तशेंच मुखार सांगता वृथा दिवो दिवापि च. आमी जर सकाळ मायत्याचे दिव पेटयन भायर सुर्या प्रकाशाचेर पळोवन दवरना हे दिव्याक उजवाडत ना हे दिव्याक प्रकाशच ना म्हणल्यार आमकांच मूर्ख म्हणटले. कित्याक म्हणल्यार ते सुर्या प्रकाशा मुखार दिव्या प्रकाश दिसूनच येवंक ना. जर तर आमी तोच दिवो सायंकाळाक संध्याकाळाक जर तर पेटयल्यार ते दिव्याचे प्रकाश उजवाड आनी ते दिव्याचे उपयोग आमी सगळे लोक घेवंक शकता म्हणून हे सुभाषीत आमकां सांगतो आसा. तशें म्हणजे सुभाषीत आसा वृथा वृष्टि समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनं वृथा दानं समर्थस्य वृथा दीपो दिवापि च. हे सुभाषिताचे अर्थ तात्पर्य इतलेच. आमी जिवना भितर कसले बी कार्य करताचे कसले बी कार्यक्रम करताचे ते कित्या साठी करतो आसाचे तेजे प्रयोजन काय जाता ते कार्य केले निमित्त सदुपयोग जातली दुरुपयोग जाता म्हणून विचार करूनच आमी जिवना भितर खंयचे बी कार्य करता म्हणाके सुभाषीत सांगतो आसा. आज आमी हांगा सगळे लोक चातुर्मासा निमित्त उपस्थित आसाचे. आमगे गुरुजीन स्वामीजीन दावणगिरी गांवांत कित्या चातुर्मास केले हांगा चातुर्मासाक तेणी कित्या बसतेचे तेणी खंय बसले आशिल्ले खंयच्या गांवांकय तेणी बसीत आशिल्ले जाल्यार तेणी दावणगिरी गांवांत कित्या बसले म्हण प्रश्न केल्यार एक सहजान उत्तर येता. आमगेले दावणगिरी गांवचे सगळे समाज बांधव आले प्रितीक प्रेमाक आनी आमगेले दावणगिरी गांवचे सगळे बांधव आले कश्ट दुःख परिहार जावका आनी दावणगिरी गांवचे बांधव आले आनी वेलमठाचे एक आत्मीय संबंध आसा ते आनी अभिवृद्धी जावका
आनी घट्ट जावपाक आनी सगळ्यांकच ज्ञानेश्वरी दिलेले अनुग्रह प्राप्त जावपाक म्हणून तिणी दावणगे गांवाक चातुर्मास करतो आमगेले सगळ्यांच एक जबाबदारी आसा कर्तव्य आसा हे चातुर्मासा संदर्भाचेर आमी सगळ्यांच तन मन धनान हे चातुर्मासाक सहकार दिवपाक गुरुसेवेक ज्ञानेश्वरी सेवेक तशेंच संध्याकाळाक ज्ञानेश्वरी पुजेक आनी आमगेले गुरुजीले आशीर्वचनाक तुमी सगळ्यांच सहभागी जावपाक इतलेच न्ही आमगेले गुरुजी तेंगेले आशीर्वचनाक कितें ज्ञानाचे मार्ग सांगताचे आमी जिवना भितर कशी उरता कशी चलता आनी कशी आमी परमात्माक प्राप्त करून घेवंक शकताचे म्हणून तिणें आमकां सांगताचे तिणें कितें सांगिल्ली ते वाणी आसा जेन्ना आमी आमगे जिवना भितर पालन करूंक प्रयत्न करताचे तेन्ना मात्र हे चातुर्मास्य व्रत करगेन तेजे पूर्ण रुपान आमकां प्रतिफल मेळोवंक शकता नाजाल्यार कशी समुद्राक कितले पावस पडल्यार रडटली नाजाल्यार कोणाक व्हड बननाशा ताका परत जेव म्हणल्यार रडटली आनी कोणा कडेन सामर्थ आसा ताका आमी दान केल्यार व्यर्थकी नाजाल्यार सकाळ मागीर दिव पेटयन हे दिव्याक प्रकाश नांव म्हणल्यार व्यर्थकी तशीच हे चातुर्मासीक अंगली जे तर आमी स्वामीजी सांगताचे कितें मार्गदर्शन दिताचे तशें आमी प्रयत्न करतना जाल्यार हे चातुर्मासाचे पूर्ण रुपान प्रतिफल आमकां प्राप्त जावंक ना चातुर्मास संदर्भाचेर इतलेच न्ही चातुर्मासाचे नंतर बी तुमी सगळ्यांच गुरुसेवेक ज्ञानेश्वरी सेवेक सहभागी जावंक आमगेले स्वामीजी तुमगेले सगळ्याले प्रितीक प्रेमाक दावणगिरी चातुर्मास्य करतो आसा तशीच तुमी बी सगळ्यांच आमगेले गुरुजी प्रेमाक वर्साक एक पटीपणे करकी मठा येवन ज्ञानेश्वरी दिलेले सेवा दर्शन तशीच गुरुसेवा गुरुदर्शन करता तेन्ना मात्र हे प्रेमाचे संबंध काय आसा ते आनी घट्टी जातो वयता म्हण सांगूक तूं सगळ्याक इच्छितो आसा तुमी इतलेच न्ही तुमगेले चेडाक तुमी मार्गदर्शन दिवता आमगेले समाजाचे मठ आसा आमगेले समाजाचे गुरुजी आसाचे तेंगेले आमी अनुग्रह आशीर्वाद प्राप्त करता म्हणून तुमी तुमगे चेडाक मार्गदर्शन दिवपाचें आमगेले मठाक सुमार इतले कार्यक्रम जातो उरताचे ज्ञानेश्वरी दिलेले रथोत्सव कार्यक्रम जाता स्वामीजीले पट्टाभिषेक कार्यक्रम जाता तशेंच आज नवरात्रीक ज्ञानेश्वरी दिलेले विशेष जान पूजा कार्यक्रम जाताचे ते संदर्भाचेर सुमार इतले मात्र लोक येन ललिता सहस्रनाम पठन भजन करतो उरताचे कित्याक म्हणल्यार आमगे समाजाचे मात्र लोक आसाचे तिणी कितें ललिता सहस्रनाम पठन करताचे ते जगदंबाले ज्ञानेश्वरीले अनुग्रहाचे आरंभ जाल्ले आनी आमगे समाजाचे मात्र लोक आज बी कितें ललिता सहस्रनाम पठन करतो आसाचे ते तेगेले अनुग्रहाचे सगळे लोक पठन करतो आसाचे तशें जावन खंयचे देवी अनुग्रहान आमगे समाजाचे मात्र लोक ललिता सहस्रनाम पठन करूंक आरंभ केल्ली की ते देवीले सान्निध्या वचून तेगेले समक्ष वचून ललिता सहस्रनाम पठन करता तेगेले अनुग्रह आशीर्वादाक सहभागी जावपाक म्हणून आमगे गुरुजीन सुमार वर्सां पयलेच हे परंपरेक आरंभ केल्लेचे तशें जावन सुमार मात्र लोक
मठा येताचे भजन करताचे ललिता सहस्रनाम पठण बी करताचे। आम्ही दावणगिरी समाजाचे मातृलोकांकडे प्रार्थना करतो असायचे। तुम्ही बी वर्षा एक पटी मठा येऊका ज्ञानेश्वरीचे सानिध्यानात ललिता सहस्रनाम पठण करूक प्रयत्न तुम्ही सगळ्यांचे करता म्हणून तुमका सांगतो असायचे। हे चातुर्मासा योग परत आता 19 वर्षांचे आम सगळ्यांचे प्राप्त झाला आणि परत त्यांना दावणगिरी गावात चातुर्मास्य जातकी आंबणाचे बोलना तशान हे चातुर्मासाच्या संदर्भाचेर आम्ही सगळ्यांचे सहकार दिवका ज्ञानेश्वरी सेवेक गुरु सेवेक सहभागी जावका आणि मठाचे आणि आपले दावणगिरी समाजाचे प्रीती संबंध वाटतो वचतात आणि हे चातुर्मासाचे पूर्ण रूपानं प्रयोजन जावका म्हणून सांगतोचे। तुम सगळ्यांचे गुरुसेवा ज्ञानेश्वरी सेवा करचे सुयोग सुविचार प्राप्त जावं म्हणून सांगतोचे। आमगे हे पाणी आम्ही विराम दितो असाचे। नमः पार्वती पते हर हर